शंभरच्या मित्रांनो स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तुम्हाला समजच असेल। इन्स्टामध्ये एक नवीन असं अपडेट्स आणले। आता तुम्ही इन्स्टामध्ये तुमच्या इन्स्टामध्ये कोणतेही तुम्ही रील्स अपलोड केले असतील तर त्याचे जे व्ह्यूज असतील त्या हाईड करू शकता। म्हणजे की तुम्ही जे की व्ह्यूज असतील ते तुम्हाला दिसणार, पण कोणत्याही व्यक्तीने जर तुमच्या जी की इंस्टाग्रामचं प्रोफाईल असेल त्यावर जर व्हिजिट केलं तर तिथे तुम्ही कोणतेही पोस्ट केले असेल किंवा रील्स जर अपलोड केले असेल तर ज्याला जी की तुम्हाला माहिती आहे व्ह्यूज असतात, एखाद्याला 1000 2000 असे व्ह्यूज जर असतील त्या पूर्णपणे ते तुम्ही हाईड करू शकता। एकदम जबरदस्त असा अपडेट्स आहे, कारण की हे अपडेट्स कोणासाठी चांगला सगळ्यात पहिले तर तुम्हाला सांगतो, तुम्ही जर नवीन इंस्टाग्रामवर जर अकाउंट काढला असाल, नवीन रील्स अपलोड करत असाल रेग्युलर, तर तुमच्यासाठी हे अपडेट्स जे की आहे ते चांगलं राहू शकतं। कारण की कसं असतं, एखाद्या नवीन व्यक्ती तुमची जी की रील्स आहे ते एखाद्या व्यक्तीसमोर गेली तर तो व्यक्तीने समज आवडली आणि तुमच्या अकाउंटवर जर तो गेला तर समजा तिथे तो काय करणार, बाबा याला व्ह्यूज किती आहेत हे जर चेक केला, जर तुमचं जे की नवीन अकाउंट असेल 1 महिना जर झाला असेल व्ह्यूज तुम्हाला जास्त नसेल, 100 200 1000 2000 व्ह्यूज असतील तर तो फॉलो करणार नाही। पण समजा जर तिथेच तुम्ही जे की व्ह्यूज आहेत ते हाईड केले असतील तर तो समजू शकतो की हा काहीतरी बग असेल आणि तो तुम्हाला फॉलो सुद्धा करू शकतो। कशा पद्धतीने हाईड करायचे सगळं काय डिटेल्स मध्ये सांगतो। चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, शेजारची बेल आयकॉन ऑन करा, म्हणजे मी इथून पुढे जे व्हिडिओज अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। डायरेक्ट आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय डिटेल्स समजाय ते आपण जाणून घेऊ। तर आता आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर आलो आहे। सगळ्यात पहिले सांगतो, हे अपडेट्स तुम्हाला जर भेटले नसेल तर एक गोष्ट करून घ्यायच्या, प्ले स्टोअर जाऊन इंस्टाग्राम असेल ते तुमचं अपडेट्स करून घ्यायचं आहे। कारण की इंस्टामध्ये नवीन अपडेट्स आले ते तुम्हाला इझिली भेटून जातील। बरेचसे जण अपडेट्स करत नाहीत त्यामुळे त्यांना ते अपडेट्स भेटत नाही। त्यासाठी सगळ्यात पहिले प्ले स्टोअर इंस्टाग्राम असेल ते ऑफिशियल तुम्ही अपडेट्स करून घ्या। त्यानंतर तुम्हाला काय इंस्टाग्राम ओपन करून घ्यायचा। ओपन केल्यानंतर तुमचं इथे प्रोफाईलचा लोगो तुम्हाला दिसून जाईल। आता समजा सगळ्यात पहिले सांगतो, आता माझे प्रोफाईलचे लोगो आहे। एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं जर अकाउंट प्रायव्हेट असेल तर तुम्ही हे करू शकत नाही। ओके, तुमचं अकाउंट आहे ते पब्लिश लागतं। जसं की इथून मी अकाउंट आहे ते माझं इथून एक चेंज करून घेतो। ओके, जसं की आता मी चेंज करून घेतला आहे, कारण की प्रायव्हेट अकाउंटवर हा ऑप्शन आहे तो ऑन होत नाही आणि प्रायव्हेट अकाउंटवर तुम्ही जे की तुम्हाला किती व्ह्यूज आलेत त्या हाईड करू शकत नाही। त्यासाठी तुमचं जे की पब्लिश अकाउंट असेल तेव्हा तुम्हाला करावं नाही। जसं की बघू शकता इथे मी प्रोफाईलवर क्लिक केलं, आता बघू शकता जे की आपल्या इंस्टाग्रामचे जे की व्ह्यूज आहेत ते तुम्हाला इथे लाईव्ह प्रूफ दिसत असेल। बघू शकता 150 199 बघू शकता 60 अशा पद्धतीने जे की आहेत सगळ्या तुम्हाला बघू शकता इथे तुम्हाला जे की आहेत बघू शकता इथे दिसत आहे, इथे दिसत आहे, इथे दिसत आहे, इथे बघू शकता सगळ्यांच्या दिसत आहेत, म्हणजे आता हाईड नाहीत। बघू शकता इथे रील्सवर जर मी क्लिक केलं तरी सुद्धा बघू शकता 199 150 148 अशामध्ये 151 अशा मला दिसत आहेत। पण मला ह्या जर समजा हाईड करायचे असतील, म्हणजे की एखाद्याने माझ्या जे की आता इंस्टाग्राम पेजवर व्हिजिट केलं तर त्याला ह्या जे की व्ह्यूज आहेत ह्या दिसल्या नको पाहिजे, तर त्यासाठी मी एक काम करू शकतो। सगळ्यात पहिले तर काय करायचं, तुम्हाला इथे 3 लाईन्स असतील, या 3 लाईन्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। या 3 लाईन्सवर तुम्ही क्लिक केल्यानंतर जे काही इंस्टाग्रामच्या सेटिंग्स असतील त्या ओपन होणार आहे। त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करत जायचं, इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो क्रिएटिव्ह टूल्स अँड कंट्रोलचा जो काही ऑप्शन आहे ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्याबरोबर सगळे असे ऑप्शन्स आहेत बरेचसेच ओपन होऊन जातील। तर ह्यात तुम्ही खाली गेल्यानंतर इथे बघू शकता, खाली स्क्रोल डाऊन करत गेल्यानंतर इथे तुम्हाला एक ऑप्शन भेटतो, जसं की बघू शकता इथे बरेचसेच ऑप्शन्स आहेत, जसं की आता तुम्ही वाचू शकता। जर तुम्ही हे ओपन केलं तर तुम्हाला समजून जाईल, जसं की बघू शकता व्ह्यूज काउंट ऑन प्रोफाईलचा आहे की तुम्हाला ऑप्शन दिसत आहेत। बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल जो की हा जो की ऑप्शन आहे। ओके, तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे आणि येथून हा ऑप्शन तुमचा जो की ऑफ असेल तर याला ऑन करून घ्यायचा। हाईड व्ह्यूज काउंटचा हा ऑप्शन आहे। ओके, बघू शकता अशा पद्धतीचा हा ऑप्शन आहे, याला फक्त तुम्हाला काय करायचं आहे, याला ऑन करून घ्यायचं। ओके, याला आता आपण ऑन केलं आहे। आता ऑन केल्यानंतर काय करायचं, इथून जर समजा मी इथून बॅक आलो, बघू शकता आता मी बॅक आलो, आता बघू शकता जे की तुम्ही बघू शकता इथून जर इथून मी बॅक आलो, आता बघू शकता येथे गेलं तर बघू शकता कुठल्याच व्हिडिओला मला व्ह्यूज दिसत आहेत की नाही। जेव्हा मी जेव्हा प्ले करतो त्यावेळेसच मला दिसत आहेत। बघू शकता जसं की अकाउंट आपण चेंजसुद्धा करून धावतो, जसं की आता ह्या अकाउंट माझं जे की ऑफिशियल आहे तेव्हा मी जातो आणि इथून जे की माझं अकाउंट असेल ते मी सर्च केलं। बघू शकता अशा पद्धतीने आता बघू शकता इथे मी रील्सवर जरी क्लिक केलं तर बघू शकता इथे बघू शकता कुठेसुद्धा मला दिसत नाही। कोणतीही रील्स मी पाहिली बघू शकता इथे कोणतीही रील्स पाहू कोणतीही मला अजिबात व्ह्यूज आहेत त्या दिसणार नाहीत। इथे जरी गेलं तर बघू शकता एक सुद्धा बघू शकता इथे आता व्ह्यूज दाखवत आहे। बघू शकता अशा पद्धतीने जर रिफ्रेश केलं तर हे सगळं जाणार आहे, म्हणजे की व्ह्यूज असतील त्या इथे आता बघू शकता इथून एक सुद्धा दिसणार नाही। आता इथून मी जर रील्स बघू शकता इथे गेल्यानंतर इथे अशा व्ह्यूज सगळं दिसतं तुम्हाला माहिती आहे। जसं की आता इथे बघू शकता, जसं की आता एखाद्याची आयडी ह्या आयडीमध्ये जर गेलो तर बघू शकता इथे सगळ्या व्ह्यूज आहेत ते सगळ्या दिसत आहेत। बघू शकता जसं आपण आता आपली जी की माझी मागाशी आयडी होती त्या आयडीवर जर गेलो तर बघू शकता एक सुद्धा इथून व्ह्यूज दिसत नाही। अशा पद्धतीने तुम्ही इंस्टाग्राममध्ये आता व्ह्यूजसुद्धा हाईड करू शकता। एकदम सिंपल अपडेट्स आहे, एकदा नक्की ट्राय करून घ्या। जर तुम्ही नवीन जर क्रिएटर असाल इंस्टाग्रामवर तर नक्की लोक आहेत ते तुमचे व्हिडिओज पाहतील, म्हणतील नाही व्ह्यूज येत असतील पण काहीचा बग असतील,
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ तो जास्तीत जास्त शेअर नक्की करा. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.